शुभ सकाळ सगळ्यांना. तर आजचा दिवस तुमचा कसा चाललेला आहे हे सुद्धा तुम्ही सांगा आणि माझा सुद्धा आजचा दिवस कसा ठरलाय हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगत आहे. तर आजच्या दिवसाची सुरुवात ही अशी झालेली आहे, तर काहीही प्लॅन केलेला नव्हता तरी सुद्धा सुरुवात अशी मस्त झालेली आहे. तर मला आज जायचं होतं बाजारात, म्हणून मी यांना म्हटलं आज आपण बाजारात जाऊया का. ते सुद्धा लगेच तयार झाले म्हणून आम्ही निघालो. तर सकाळी डब्बा दिला होता डुगूच्या शाळेसाठी, तर त्याच्यातली भाजी शिल्लक होती. मी अशा प्रकारेच बनवते की जी सकाळी केलेली भाजी दुपारी पण वापरात येऊन जाईल. आता करायच्या होत्या फक्त चपात्या. चपात्या घेतल्या करायला, पटपट चपात्या करायचं चाललेलं माझं. तर तुम्हाला माहितीये चपात्या करायला बसलो का एक तयार टाकली की दुसरी लगेच टाकायला लागते. आणि असं करत असताना जर दुसरीकडे लक्ष गेलं तर दुसऱ्या चपातीचं काय होतं ते तुम्हाला नव्याने नको सांगायला. आणि तसं माझं आज झालं. आता दुपारची सगळी जी भाजी बनवलेली होती दुपारसाठी पण ती तयार असल्यामुळे त्याच्यासोबत मला चपाती गरमागरम खायला मस्त मजा आली. आणि त्याच्यासोबत चहाचा कप सुद्धा पाहिजेच ना, कारण साखर किती महाग झाली तरी आपण काही चहा सोडणाऱ्यातले नाही. आता जेवायला निवांत बसलो असं कधीच होत नाही, कारण आमच्या मॅडम लगेच ताटावर येतात. नंतर तिच्या पप्पांनी तिला घेतलं, तिचं आवरलं आणि तिला दूध वगैरे पाजलं. तिला नंतर कळलं की कॅमेरा चालू झालेला आहे, म्हणून ती अशी बघा नाटकं करत होती. तिचं ते चालू असताना मी माझी बॅग भरत होते, कारण बाहेर जायचं म्हटलं की माझं कमी आणि तिचं जास्त मला आवरायला लागतं. आणि बाहेर निघालो मग मस्त माझं बाल्कनीत लक्ष गेलं या फुलावर. तर हे बघा, हे झाड मी परवा पुण्यावरून आणलेलं, त्यातला हे फुल आलंय. मस्त आहे ना, म्हणून मी लगेच तोडलं आणि गाडीमध्ये नेऊन लावलं. आता गाडीत बसल्याच्या नंतर मॅडमचा ॲटिट्यूड बघा. आम्ही बाजारात पोहोचलो आणि मला जायचं होतं ज्या दुकानामध्ये, तिथं आम्ही गेले पटकन. खूप मस्त मटेरियल आलेलं, कारण आता सणसूद असल्यामुळे तिथे व्हरायटी भरपूर होत्या. पण मला तेवढं काही बघायला भेटलं नाही. ही आज सोबत असल्यामुळे एवढं काही बघता येत नाही आणि गर्दी पण खूप होती. म्हणून जे मला घ्यायचं होतं ते मी घेतलं आणि ज्याच्यावर लक्ष होतं त्याची किंमत काढून आले. आता म्हटलं आपण गणपतीसाठी हे घेऊ. त्याच्यानंतर आम्ही थोडं बाजारात पुढे गेलो जिथे त्यांचं काम होतं. ते गेलं, त्यांनी बरचसं मटेरियल तिथून घेतलं. मी गाडीतच बसलेले, हिला गाड्या दाखवत होते बाहेरच्या, ही खेळत बसली. आणि नंतर खरं काम जे माझं होतं तिथं मी गेले, कारण मला लोणचं घ्यायचं होतं. तिथं मी लोणचं, पापड, चिक्की, आमरस ह्या बऱ्याचशा गोष्टी होत्या. त्यातले बऱ्याच ज्या लागणाऱ्या गोष्टी घरात होत्या त्या मी घेतल्या, कारण तिथली चव अप्रतिम असते म्हणून मी ते घेतलं. आणि बऱ्याच दिवसापासून चाललेलं जाऊ जाऊ, पण आज वेळ भेटला म्हणून पटकन जाऊन आले. तर खूप मस्त आहे तिथलं. आणि नंतर मग थोडंफार घेतलं आणि म्हटलं आता घरी जाऊया, कारण 2-2:30 वाजलेले. डुग्गू शाळेतनं यायच्या वेळेवरच होता, म्हणून आम्ही पटकन घरी निघालो. घरी येत असताना आम्हाला बघा किती गाड्या, माणसं, त्यांची धावपळ. जसं त्यांचं तसं माझं पण चाललेलं दिवसभराचं. पण तरी सुद्धा माझा आजचा दिवस खूप छान गेला आणि तो मी तुमच्यासोबत शेअर सुद्धा केला. तर माझा आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमधून सांगा. आणि प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.